बिर्याणी राहिली आतमध्ये गाडीत आहे. हा पुढे आहे काढले ना काल बिर्याणी पार्सल घेतलेली. तर आता किरण इकडे बिर्याणी खातोय. व्हेज बिर्याणी आहे. आणि आता इथून आपण सुरुवात करणार आहोत आपल्या मुंबईच्या प्रवासाची, मालवण ते मुंबई. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे इथून मुंबईपर्यंतचा रस्ता कसा आहे. आपण संगमेश्वरच्या पहिला डायव्हर्जन घेणार आहोत, आतल्या रस्त्याने जाणार आहोत. कारण येतानाचा रस्ता खूप खराब होता, भयंकर खराब आहे. कंटाळा आला गाडी चालवायला. तर आता परत ती चूक नाही करायची. आता इथून आपण देवगडकडे जाणार आहोत. आता इथे आपण मंदिराकडे होतो, पोखरबाव दाभोळे इथे ह्या मंदिरात होतो आपण. ह्या मंदिराचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे, तुम्ही माझ्या व्हिडिओ लिस्टमध्ये जाऊन बघू शकता. आणि इथून आपण कंटिन्यू करणार आहोत आता देवगडकडे. तर तिकडे CNG फुल करून आपण पुढची जर्नी आपली कंटिन्यू करणार आहोत. तर चला सुरुवात करूया ह्या प्रवासाची बिर्याणी खाल्ल्यानंतर. तर मित्रांनो आता आपला प्रवास सुरू होत आहे मालवण ते मुंबईचा. 9 तास 13 मिनटं दाखवते, 456 किलोमीटर. पण आपल्याला आता देवगडला जाऊन पहिला CNG चेक करायचं आहे. आणि आपण ओल्ड मुंबई गोवा हायवेनीच जाणार आहोत. हे बघा अशा प्रकारे पुन्हा रस्ता दाखवते वाया चिपळून. तर 12 तास तरी आपल्याला लागतील, म्हणजे रात्री 11 वाजेपर्यंत तरी पोहोचू शकतो. गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण देवगडच्या CNG पंपावर आलो आहे. CNG भरायला इकडे आलो. जामसंडे गाव आहे. आणि लाईन बघा CNGला कसली लाईन लागली होती. आम्ही नाही थांबणार आहोत या लाईनला, आपण जाऊ पेट्रोलवर. पण एवढा वेळ लोक कशी काय काढू शकतात. आता ही लाईन संपायला किती तास लागतील याचा अंदाज नाही आहे. हे बघा रिकामा टाइम आहे एकदम, म्हणजे आरामशीर 4 तास लोक काढून आलेत. आता आपण इथून निघालेलो आहोत. CNG काय भरला नाही आपण, पेट्रोलवर जाऊ. बघूया पुढे कुठे CNG मिळाला तर. आणि आता एक्झॅक्ट टाइम दाखवतो आपल्याला 9 तास 6 मिनटं. म्हणजे आताच्या GPS प्रेडिक्शनच्या नुसार आपण 8:30 वाजेपर्यंत मुंबईला पोहोचू शकतो, म्हणजे भांडुपला. मजबूत बारिश आहे, भयानक पाऊस पडलाय बघा, केवढं पाणी लागलंय ते. तर आता आपण राजापूरच्या रस्त्याला आहोत. आणि इथे पूर्णपणे असा सपाट माळ आहे, म्हणजे कातळ असेल. ते कोकणाला लाभलेले विविध भाग जमिनीचे हे आपल्याला पाहायला मिळतात इथे रस्त्याला. आता रत्नागिरी इथून 76 किलोमीटर दाखवते. माहीत नाही GPS कोणत्या रस्त्याने आपल्याला आता बाहेर काढणार आहे ते. आता आपण राजापूरकडे चाललोय. राजापूर आता इथून 12 किलोमीटर आहे. तिथे आपल्याला पेट्रोल पंप CNG पंप दोन्ही मिळेल. बघूया तिथे CNG मिळतोय का. रस्ता एकदम सिंगल लेन आहे आणि पूर्ण जंगलातला रस्ता आहे. मोस्टली आपण जंगलातून चाललोय. तर तुम्ही हा रस्ता घेतलात तर रात्रीच्या वेळी तेवढा घेऊ नका. तर आता आपण राजापूरवरून मुंबई गोवा हायवेला आलेलो आहोत बाहेर. समोर हा बघा मुंबई गोवा हायवे. आणि आता वेळ झालाय 1:45. अरे वो जंगली झाड आहे वो. तर बघा फायनली मुंबई गोवा हायवे. आता CNG पंप बघायचं आहे. तर मित्रांनो आता आपण थांबलेलो आहोत राजापूरच्या CNG पंपवर. इथे जास्त गर्दी नाही आणि गाड्या मुव्हिंग आहेत. तर इथे भरून जाऊया. महानगरचा गॅस आहे इथे. आपण हा टुवर्ड्स गोवा आहे, तर ऑपोजिट साईडला यायला लागतो. रायगड जिल्ह्यापर्यंत CNGची सुविधा खूप चांगली झालेली आहे. भरपूर CNG पंप आहेत. पण रायगड सोडल्यानंतर रत्नागिरी, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग इकडे आलं ना की CNG हे एकदम हेडॅक आहे. म्हणजे एवढी लांब लाईन, त्याच्यामध्ये टाईम कन्झ्युमिंग आहे. एमर्जन्सी असेल तर तुम्हाला कंपल्सरी पेट्रोलवरच जावं लागेल. तर बघूया आता किती वेळात आपला नंबर लागतोय. तो बरोबर 1 तास झाला आहे, अजून आपला नंबर आला नाही आहे. कारण ट्रक खाली करत होते आय थिंक ते तिथे, त्याच्यामुळे वेळ गेला नाही. तो फटाफट नंबर आला असता. पण आता एक 10 मिनटामध्ये होईल आपला CNG भरून. पण CNGच्या लाईनमध्ये थांबल्या थोडी कामं झालीत. इन्स्टाच्या ज्या रील वगैरे आहेत त्या एडिट केल्यात. तर इन्स्टा चॅनल पण नक्की फॉलो करा माझं. त्याच्यावर पण आपल्या कोकणातल्या सुंदर रील्स येत असतात, ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील.
फायनली 2 वाजायच्या आता आपला CNGचा नंबर लागलेला आहे. आता इथे CNG फुल केली ना ते आरामशीर 200 किलोमीटर अजून गाडी जाईल आपली. मग त्याच्यानंतर रायगडमध्ये तर आपल्याला भरपूर CNG पंप आहेत. तर इथूनच निघायचं होतं. अजून 400 किलोमीटर आहे आपल्याला जाण्यासाठी. 400च्या आतच आहे. प्रेशर पण चांगला आहे इकडे, 200चा प्रेशर आहे. पूर्ण बाटला खाली झालेला. आत्तापर्यंत सगळ्यात जास्त CNG इथंच बसलं आहे. 10 किलो ऑलमोस्ट बसला आहे. 9.96. तर पुन्हा एकदा तिन्ही लाईट हिरव्या झालेल्या आहेत. वा मजा. आता CNGमध्ये कसं परवडतं ना, आणि ॲव्हरेज पण चांगला देते गाडी. पेट्रोल आमचं मालवणला 3 दिवसामध्ये 3000चं पेट्रोल पिलं गाडीने. परत जेवढं होतं तेवढ्यावर आलेली आहे. आणि आता किलोमीटर्स आमचे झालेत ओव्हरऑल 777.2. आता समोर एक हॉटेल आहे, तिथे आपण काहीतरी खाऊ, म्हणजे जेवूच आता, आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास कंटिन्यू करू. तर चला आता गाडी झालेली आहे पार्क, आणि आता पेटपूजा करूया. या हॉटेलचं नाव काही कळत नाही आहे. हे पण आणि ते पण सेम आहे आय थिंक. ते वॉटर रेस्टॉरंट आणि बार आहे. तिथे काय आता आपण जाऊ नाही शकत. आपण जेवायला जाऊ. तर आता आपण ऑर्डर केलेली आहे जेवणाची. चिकन थाळी सांगितल्यात 2, आणि बाबूसाठी अर्नवीसाठी चिकन हक्का नूडल्स सांगितलं आहे. पण पूर्ण मालवणवरून निघाल्यापासून झोपलेली आता उठली आणि डायरेक्ट आईस्क्रीमवर ताव मारला आहे तिने. हॉटेल तर चांगलं आहे, लोक पण भरपूर थांबले आहेत. आता टेस्ट कशी आहे ती बघूया आपण. तर आपली पहिली चिकन थाळी आलेली आहे. तर आता 2 चिकन थाळ्या आलेल्या आहेत. इकडे नूडल्स आलेला आहे. चिकननी टेस्ट पण केलं आहे. कशी आहे टेस्ट? ठीक आहे, ठीक आहे, ओके. आता बघूया खाऊन कसं काय आहे ते. एक भाकरी द्या. आता आपलं जेवण झालेलं आहे, आणि जेवणाच्या नंतर डेझर्टमध्ये आपण गुलाबजामुन मागवले. प्रेझेंटेशन मस्त आहे. आता टेस्ट कशी आहे ती पण बघूया. बाकी जी ग्रेव्ही होती ना, रस्सा हा मस्त होता, जबरदस्त. म्हणजे 10 आउट ऑफ 10. एकदम जो गावठी फील असतो ना टेस्टला, तसा होता. बाकी सगळं ओके होतं. आता गुलाबजाम कसे आहेत ते बघूया. तर आता आपण पोटभर जेवलेलो आहोत, आणि आता वेळ झालेली आहे 3 वाजायला आलेत. तर इथून निघतो आहे. तुम्ही थांबू शकता इकडे. जेवण चांगलं आहे. महत्त्वाचं म्हणजे क्वालिटी आहे, क्लीनलीनेस आहे, आणि हायजेनिक आहे. तर तुम्ही इथे नक्कीच थांबू शकता. बरोबर महानगर CNG पंपाच्या समोर आहे. तर चला आता सुरुवात करूया आपल्या पुढच्या प्रवासाची. तर आता आपला प्रवास सुरू झालेला आहे. 8 तास दाखवत आहेत. 7 तास 55 मिनटं, 382 किलोमीटर जायचं आहे. आणि एस्टिमेटेड टाईम टू रीच 11 वाजता दाखवते, म्हणजे 12 वाजणार. जेवणात आणि CNGमध्ये आपला भरपूर वेळ गेला. तिकडे 2-2.5 तास गेले आपले. तर चला आता हा निसर्ग एन्जॉय करत करत आपण प्रवास सुरू ठेवूया. आणि आता सध्या रस्ता चालू आहे. कुठून कसा रस्ता खराब होतो आहे, डायव्हर्जन्स कसे आहेत ते मी तुम्हाला सांगत जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपल्याला इथून खालून रूट दाखवतोय. हा मुंबई गोवा हायवे. इथून खालून डायव्हर्जन दाखवतोय, आणि राईटला टर्न घ्यायचा आहे आय थिंक फ्लायओव्हरच्या खालून. कारण सरळ मुंबई गोवा हायवे खराब आहे लांजा ते संगमेश्वर. काय बघा इकडे वाटूळ तिठा. वाटूळ तिठाच्या इथून राईटला मुंबई गोवा हायवे सोडलाय आपण आता NH66, आणि इथून आतल्या रस्त्याने चाललोय. हा रस्ता थोडा चांगला आहे. तर इथून बघा संगमेश्वर
67 किलोमीटर आहे. कोल्हापूर 120 किलोमीटर, साखरपा 36 किलोमीटर. हां, म्हणजे हा कोल्हापूर हायवे आहे. आपण दाभोळ विलवडे ओनी मार्गाला आहोत आणि रस्ता एवढा सुंदर आहे. म्हणजे मे महिन्यामध्ये पावसाची हिरवळ झालेली आहे कोकणात. पूर्ण डोंगरांवरती धुकं वगैरे पाहायला मिळते. वातावरण एकदम थंडगार झालं आहे. दुपारचे आता 3:30 वाजलेत आणि कोकणाला मान्सूनचं रूप आलेलं आहे. रस्ता पण खूप छान आहे. डांबर रोड आहे, डबल लेन आहे, पण चांगला रस्ता आहे. तर आता हा आपल्याला डायरेक्ट संगमेश्वरच्या इथे काढेल. तर आता आपण बघा देवरुख मार्गाला चाललेलो आहे. 23 किलोमीटर देवरुख आहे आणि हा कोल्हापूर हायवेच आहे, तिकडे कंटिन्यू करतोय. आता इथे जे मध्ये काम चालू आहे हे आय थिंक जो नवीन हायवे येतोय त्याचं आहे. हे बघा केवढं जबरदस्त काम चालू आहे. आता हा एक्झॅक्टली कोणता हायवे होतोय हे जर तुम्हाला माहीत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण हा नवीन कोकण कोस्टल हायवे आहे की ग्रीन कॉरिडॉर आहे की हा कोल्हापूरचा हायवे. कोल्हापूर तर इकडे जात आहे आणि हा हायवे चालला आहे गोव्याकडे. तर तुम्हाला जर माहीत असेल, कल्पना असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि कोल्हापूर हायवेचं काम जोरदार सुरू आहे. आणि पावसामुळे मस्त झाला निसर्ग एकदम बघा उजवीकडे. तर आता आपण या कोल्हापूर हायवेला आहोत. याचं काम सुरू आहे आणि इथून मग आपला डायव्हर्जन आहे डावीकडे मुंबईला जाण्यासाठी संगमेश्वरला. निसर्ग एवढा सुंदर झाला आहे ना, बघा कसलं वाटतंय, भन्नाट एकदम. पूर्ण हिरवागार झाला आहे. डोंगर माथ्यांवर ढग उतरलेले आहेत. जबरदस्त वाटतंय सगळं. तर मित्रांनो चला आता आपण कंटिन्यू ठेवूया आपला प्रवास आणि मी तुम्हाला अपडेट देईल मुंबईपर्यंतची, म्हणजेच पनवेल नाही पेनपर्यंत. बघूया आपल्याला रोड कोणता फास्टर दाखवतोय, खोपोलीपाली की मुंबई गोवा हायवेवरून वडखळ पेन मार्गे. तर लांजा कोल्हापूर हायवेचं काम सुरू आहे. वर्क इन प्रोग्रेस अजून फायनल नाही झालं आहे आणि आता आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचं आहे टुवर्ड संगमेश्वर. आणि सरळ जो रस्ता गेला तो गेला कोल्हापूरकडे. तर आता आपल्याला जो सुरू झाला आहे तो आहे संगमेश्वर देवरुख रोड आणि हा पण खूप निसर्गरम्य असतो. पाऊस पडल्यानंतर तर अजून सुंदर होतो, जसं आता तुम्ही पाहू शकता. तर आता एन्जॉय करा रोडचे व्ह्यूज. सव्वा 5 झाले आहेत मित्रांनो आणि आता आपण पुन्हा आलेलो आहोत मुंबई गोवा हायवेला, म्हणजेच संगमेश्वरला. तर हा रस्ता एवढा चांगला होता पण जाताना काय माझ्या डोक्यात आलं आणि मी सरळ गेलो आणि खूप मोठी चूक केली असं मला वाटलं.
कारण तो रस्ता एवढा हेक्टिक होता. ह्याच्याने एकदम फ्रेश आलो आहे. गाडी कुठे आदळली नाही, काय नाही, खड्डे नाहीत, एकदम व्यवस्थित आणि ॲव्हरेज पण चांगला मिळतो तुम्हाला. चला आता आपल्याला सुरू झालेला आहे नॅशनल हायवे 66. तर इथे सध्या जुनावाला सिंगल लेन हायवेच आहे थोड्या पुढपर्यंत, आणि जो पुढचा ब्रिज लागतो आपल्याला तिथून मग आपल्याला परत सिमेंट रोड सुरू होईल. जिकडे जिकडे कामं सुरू आहेत तिथे अशी डायव्हर्जन्स आहेत, मोठे मोठे खड्डे आहेत. बापरे, माझ्या पुढे सळीवाला डंपर आहे. हे असे गाड्या बघितले की फायनल डेस्टिनेशन पिक्चरची आठवण येते. थोडं लांब राहिलेलं बरं. तर इथे या पुलाचं काम चालू आहे, त्याच्यामुळे इथे हे डायव्हर्जन आहे. तर आता आपल्याला फायनली परत मुंबई गोवा हायवे लागले आणि आता हा सिमेंट रोड आहे. हा आता चांगला आहे संगमेश्वरला. फक्त संगमेश्वर स्टेशनच्या अगोदर एक डायव्हर्जन आहे. तर इथून आता आपण सुसाट जाऊ शकतो. वेळ झालेला आहे 5:25. तर आता आपण संगमेश्वरचा CNG पंप क्रॉस केला आहे. अजून पण 2 पॉईंट आहेत CNGचे, त्यामुळे मी आता इथे कुठे थांबणार नाही आहे. आता आपण डायरेक्ट खेड किंवा पोलादपूरपर्यंत गाडी न्यायचा प्रयत्न करू या CNGमध्ये. आतापर्यंतचे किलोमीटर झाले 868, 669 ऑलमोस्ट. 869. आणि हा जो आपल्याला टोल नाका लागला आहे हा आहे खेरशेतचा टोल नाका. तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत सावर्ड्याला आणि इथपर्यंत रोड एकदम मस्त गेलेला आहे, काही हेडेक नाही. फक्त तेच आहे, संगमेश्वरला जर तुम्ही तो बायपास मारला ना तर तुम्हाला रोड चांगला मिळेल एवढं नक्की. आता टाईम झालेला आहे 6 वाजायला 5 मिनटं आहेत. तर मंगळवारी मालवणला जाताना आपण ह्या स्टॉलला थांबलेलो. इथे हा आहे कामथे घाट आणि जोरदार असा पाऊस पडत होता, त्यामध्ये आपण गरम गरम वडापाव, कांदा भजी वगैरे खाल्लेलं. आणि इथला नजारा बघा आता तुम्ही. तर आता आपण पोचलेलो आहोत कामथे गावाला, म्हणजे चिपळूणचं कामथे आहे. आणि माझं गाव पण कामथे गावच आहे, जे पोलादपूर तालुक्यामध्ये आहे आतमध्ये. माझ्या गावचे व्हिडिओ पण खूप सुंदर असतात, ते पण तुम्ही बघा, माझ्या व्हिडिओ लिस्टमध्ये आहेत ते. पावसाळ्यामध्ये तर अजून जबरदस्त असतं. 6:30 वाजलेत आणि आता आपण चिपळूणला पोहोचलेलो आहोत. चिपळूणला मोठा फ्लायओव्हर होतोय, ब्रिज होतोय, त्याचं काम सुरू आहे. आता हे कंप्लीट व्हायला खूप वेळ लागणार आहे. तर सध्या असे छोटे छोटे रोड आहेत, सर्व्हिस रोड. तर मित्रांनो आता आपण परशुराम घाट उतरत होतो आणि कसला नजारा दिसतोय समोर, जबरदस्त रेअर असा. एवढ्या पावसातून सनसेट ढगांच्या आड अचानक नजर केली आणि आपण थांबलेलो आहोत इथे. सुपर्ब. सात वाजायला आलेत आणि आता सनसेट होतोय. एक्झॅक्टली डोंगराच्या आड चाललाय तो. तर चला आता आपण आपला प्रवास कंटिन्यू ठेवूया. माझे मित्र येत आहेत सिद्धार्थ, त्यांनी नवीन गाडी घेतली कियाची, तर ते भेटले तर ती गाडी बघूया आणि मग पुढचा प्रवास कंटिन्यू ठेवूया. मी पोलादपूरपर्यंत हा ब्लॉग बनवतोय. आकाश एवढं सुंदर वाटतंय. आता 2-3 दिवस मालवणला आम्हाला सूर्य बघायलाच भेटला नव्हता, तो आज कुठे दिसतोय बघा. जबरदस्त डिफाईन पण होते गोप्रोमध्ये.
आपण क्रॉस केलेला आहे बोरजचाच म्हणजे भोसले घाटाच्या अगोदरचा टोल नाका. वेळ झाला आहे 7:20. तर आता आपण पोचलेलो आहोत खेडला. खेड रेल्वे स्थानकाच्या इथे. हो, इथे भेटेल भजी कुठेतरी. तर आता मी तुम्हाला सांगितलेलं ना, मी खेडला पोचणार आहे. मित्रांनी नवीन किया घेतले, जबरदस्त गाडी आहे. हिच्यामध्ये आता आपण लवकरच फिरायला जाणार आहोत. हो, मी पण. तर आता आपण कशेडी घाटाच्या अगोदर थांबलेलो आहोत खेडला. तर आता आपण रत्न हापूसच घेतलेत. राधिकानी 2 किलो घेतलेत आणि किरण 1 किलो घेऊन चाललाय. सॉरी, राधिकानी 2 डझन घेतले आणि किरण 1 डझन घेऊन चाललाय. कापे फणस ठेवतच नाहीत का तुम्ही? हे आंबे कुठले ते रत्न नाही म्हणजे कुठले? आळूवडी पण आहे इथे. हे MRPचं आहे का? ह्याच्यात काय कमी होतं? 100 रुपये काय? 110 का? तो 100 रुपये में दे रहे ते. चला आंबे घेतलेले. हाँ, पीछे रखना पड़ेगा डिक्की में. 8:30 वाजलेले आहेत आणि आपण पोचलेलो आहोत कशेडी टनलमध्ये. कशेडी टनल दोन्ही बाजूचे आता सुरू झालेत. हा मुंबईकडे जाणारा आहे आणि त्या बाजूला जो आहे तो गोव्याकडे जाणारा. तर ते दोन्ही चालू आहेत. अजून पण काम फायनल स्टेजला नाही आहे. लाईट्स वगैरे लावायच्यात तिकडच्या टनलमध्ये आणि बाहेर पण स्ट्रीट लॅम्प्स लागत आहेत. आता मी बघितलं स्ट्रीट लॅम्प लावलेले आहेत, सुरू नाही झाल्यात, तर त्या पण लवकर होतील. तर आता आपण थोड्याच वेळात पोलादपूरला पोहोचू आणि हा प्रवास समाप्त करू. तर आता आपण कशेडी टनल, कशेडी घाट सर्व क्रॉस करून पोलादपूरला आलेलो आहोत. वेळ झालेली आहे 8:45. तर आता आपण इकडे कांदा भजी खाणार आहोत. जी इच्छा 2-3 दिवसापासून आहे किरणची, ती आता पूर्ण करून जाऊ पुढे. आणि मुंबईला पोचायला आम्हाला 12-12:30 तरी वाजतील. तर कांदा भजी खाल्यानंतर हा व्हिडिओ समाप्त करून मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती देतो रोडची. आणि हे असे हे असे डायरेक्ट येतात, काय काय त्यांना सांभाळायला लागतं. तर आहेत भज्जीवाले, बघूया कांदा भजी मिळते का आपल्याला. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत पोलादपूरला. टोटल किलोमीटर झालेले आहेत 976. हे पूर्ण मुंबईपासून इथपर्यंत आहेत आणि अजून आपल्याला 190-200 किलोमीटर जायचं आहे. तर ओव्हरऑल आपली जर्नी ही 1200 किलोमीटरच्या आसपास होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जो CNG आपण राजापूरला भरलेला तो अजून बाकी आहे. अजून पण ग्रीन लाईट आहे, रेडवर पण आलेला नाही आहे. पण आता आपण मुंबईला जायच्या पहिलं पोलादपूरला परत CNG भरूनच पुढे निघणार आहोत. तर आता आपण आलेलो आहोत पोलादपूरला. कांदा भजी खाऊन पुढे जायचं आहे. मस्त गरम गरम काढ दिला आता. कोणती भजी आहे? छोटाही कांदा आहे. आमलेट के जैसे कांदा काटते ना वो बारीक कांद्याची भजी. हां, मिरची तिकडे. आणि फायनली कांदा भजी आलेली आहे मालवणवरून. शोधत आपण पोलादपूरपर्यंत आलो आहे कांदा भजीसाठी. किरणची इच्छा पूर्ण झाली बघा. सगळ्या टाईपच्या भज्या खाऊन झाल्या आपल्या. तर मित्रांनो, आता आपण निघत आहोत पोलादपूरवरून मुंबईकडे. तर इथपर्यंतचा रोड चांगला होता. मालवण ते इथपर्यंत व्यवस्थित आलो. जातानाच हालत खराब झालेली. तर तुम्हाला GPS जो रूट दाखवतो संगमेश्वरला बायपास, म्हणजे लांजापासून संगमेश्वरपर्यंत जो बायपास आहे कोल्हापूर मार्गे, तो रस्ता चांगला आहे. खड्डे वगैरे बिलकुल नाही आहेत. सरळ जर तुम्ही आले तर रस्ता खूप खराब आहे. आणि इथून पोलादपूरपासून मुंबईपर्यंत वाया ओल्ड गोवा हायवे म्हणजे नॅशनल हायवे 66ने तुम्हाला इंदापूरपासून वडखळपर्यंत तिथपर्यंत डायव्हर्जन्स आहेत. तर अशा प्रकारची अपडेट होती. आशा करतो तुम्हाला हा प्रवास आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.
बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. भेटू लवकरच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईट शेप ड्राईव्ह शेप टेक केअर. बाय बाय.